आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। हाताचं बाहुलं बनण्याच्या बदल्यात काही वैयक्तिक आर्थिक फायदा मिळालाय का? शिवसेनेसोबतच्या युतीनंतर वंचित आघाडीचा आनंदराज आंबेडकर यांना खुचक सवाल। न्यायासाठी ज्ञानेश्वरी मुंडे विष घेण्याची वेळ, सुरेश धस यांच्याकडून खंत व्यक्त। 12 गुंठ्यासाठी महादेव मुंडेंना मारल्याचा देखील आरोप। फक्त 12 गुंठ्यासाठी मारला होतो गरीब माणूस। त्या ज्ञानेश्वरी मुंडेंचं ताईचं काय चूक आहे मला सांगा। शेवटी औषध प्यायची पाळी एसपी कार्यालयाच्या समोर आली। धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरून वाल्मिकरांना फोन करून तपास थांबवला। महादेव मुंडे हत्या प्रकरणी पत्नीचा गंभीर आरोप, मारेकरांना अटक झाली नाही तर महिन्यानंतर जीवन संपवण्याचा देखील इशारा। ज्ञानेश्वरी मुंडेंनी तशी तक्रार केली असल्यास चौकशी होईल। ज्ञानेश्वरी मुंडेंच्या धनंजय मुंडेंवरील आरोपांनंतर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। असा की जर काय त्या भगिनींनी तशी तक्रार केली असेल तर चौकशी होईल। आरोप आणि चौकशी या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियस सुरू झाल्या पाहिजे। उद्धव ठाकरेंची दिल्ली दौरा ठरण्याची शक्यता। लोकसभेनंतर इंडिया आघाडीची बैठक न झाल्यानं सदस्य अस्वस्थ। सगळ्यांची बैठक घेऊन राष्ट्रीय राजकारणामध्ये दिशा ठरवणं गरजेचं। उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यासंदर्भात संजय राऊतांची माहिती। लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया ब्लॉकची बैठक होऊ शकली नाही, त्यामुळे इंडिया ब्लॉकमधले अनेक सदस्य हे अस्वस्थ आहेत। अशी भूमिका माननीय उद्धव ठाकरे यांनी वारंवार मांडल्यावर दिल्लीमध्ये इंडिया ब्लॉकच्या बैठकीसंदर्भात हालचाली सुरू आहेत। विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं हातामध्ये भोपळा घेत आंदोलन। पावसाळी अधिवेशनामध्ये जनतेच्या हातात केवळ भोपळा मिळाल्याची विरोधकांची टीका। पुणे तिथं गुन्हेच गुन्हे असं म्हणण्याची पुणेकरांवर वेळ। अलीकडच्या काळामध्ये पुण्यात गुन्हेगारी वाढली आहे। पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील हल्ला प्रकरणानंतर सामनातून टीका। खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला आयकर विभागाची नोटीस। 150 कोटींची जमीन भेट मिळाल्याप्रकरणी आयकर विभागाकडून नोटीस जारी।